बरोबर आहे, नियम नियम. तर सामन्याला सुरुवात होतील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत 2 पंच 3 पंच यावेळेस पाहायला मिळतील. यावेळेस फ्लड लाईट्स मध्ये आपल्याला अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आपण मागे बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल, ते आज आपल्याला इथे अनुभवायला मिळेल. 3 पंच आपल्याला पाहायला मिळतील. यानंतरच्या सामन्यासाठी प्लीज लाईनिंग करून घ्या. सोनू, आता आपण सामन्याला सुरुवात करूयात. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषी देसाई, स्वतः ओनर साईबा संघाचे, गोलंदाजी मार्कवरती दाखल होतील. तर मगाच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जयेश घरत दाखल झाला. यावेळेस मात्र पहिल्याच चेंडूवरती प्रहार केलाय. धावाची संधी असणार आहे. मिस अंडरस्टँडिंग झाला होता. यस नो चा ताळमेळ नाही. जयेश घरत यावेळेस मात्र शाबूत परतलाय क्रीज मध्ये. एका धावेने धावफलक सुरुवात. तेज तर्रार. प्रशांत घरत इज ऑन फायर. थँक्यू डीजे. पहिला सबकार पहिल्या चेंडूवरती खेळून काढलाय फलंदाज प्रशांत घरतनं. यावेळेस मात्र स्लो पद्धतीचा चेंडू बॅटवरती आदळलाय. बाल बचावलेत. यावेळेस मात्र रिबतचा फटका. धावफलक 5 धावांवरती असेल. माझ्यासोबत अभिषेक उर्फ लल्ला जोडले गेले. तर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये यावेळेस 5 चेंडूला सन्मान दिलाय. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकवले. धावफलक 6 धावांवरती नेऊन ठेवले. अद्यापही पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. ऋषी देसाई मात्र कमबॅक करतायत. चांगला चेंडू असेल. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. जयेशने यावेळेस लाऊड कॉल दिला होता नो, आणि प्रशांतने ऐकला. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा अखेरचा चेंडू घेऊन ऋषी देसाई स्ट्रायकर एंडकडे. जयेश कट करण्याचा प्रयत्न. यासाठीचा ब्युटिफुल कव्हर ड्राईव्ह. सीमा रेषा पार. चौकार. थँक्यू एवढीच. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 चौकार आणि 2 सिंगल या स्वरूपामध्ये 10 धावा धावफलकावर लागल्यात. त्या म्हणजे फलंदाजी करणारा दुर्गेश 11 संघ. आपण पाहतोय नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि तो निर्णय कुठेतरी चुकीचा ठरवलाय पहिल्या षटकामध्ये दुर्गेश 11च्या फलंदाजांनी. यावेळेस मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालाय समीर विचारे. यावेळेस पहा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. आपण पाहतोय ऑपरेशन मध्ये 5 तर लेग साइड वरती 4 क्षेत्ररक्षक असतील. यावेळेस पहिला चेंडू समीर विचारेचा रिव्हर्स खेळायचा होता. बॅटची काढा घेऊन चेंडू येईल मनीष. यावेळेस मात्र पहा मनीषने चेंडू अडवलाय. चेंडू फेकेल. तद्वर मात्र 1 धाव मिळेल. या 2 खेळाडूंमधलं साम्य मी तुम्हाला नक्कीच सांगेल. मनीष आणि प्रशांत हे 2 वसई तालुक्यातील चांगले खो खो खेळाचे देखील खेळाडू आहेत आणि सातत्याने खो खोची देखील त्यांनी सेवा केली आहे. यावेळेस पुन्हा एकदा समीर. बॅट यावेळेस संपर्क नाही आहे बॅटचा. यावेळेस निर्धाव चेंडू नसणार आहे. नक्कीच वाईड स्वैर मारा होतोय. 12 धावा धावफलकावर लागले. समीर विचारेचा स्लो रन पद्धतीचा हा चेंडू जयेशला स्वीप करता आला नाहीये. पुन्हा एकदा समीर विचारे. यावेळेस पुलरलेनचा चेंडू सरळ दिशेने इनटू द गॅप येतोय. VPL चौकार. थँक्यू डीजे. युट्यूब वरती जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले जाईल त्यांना मी नक्कीच सांगेल की आपण ज्या फलंदाजाला फलंदाजी करताना पाहताय तो डावकुऱ्या हाताचा अर्नाळा गावचा खेळाडू दुर्गेश 11चा आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे जयेश घरत. या VPLच्या 3ऱ्या सत्रामध्ये सर्वाधिक धावा ज्याच्या नावावरती आहेत तो फलंदाज जयेश घरत. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तब्बल 100 यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला आडव्या बॅटने खेळलाय. स्वीप केलंय. क्षेत्ररक्षक प्रसाद उर्फ बाबू येईल तोपर्यंत 1 धाव मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे सरकेल. 17 धावांवरती तब्बल 137 धावांवरती पोहोचला गेलाय फलंदाज जयेश घरत. सर्वाधिक धावा बनवण्याच्या यादीमध्ये अव्वल स्थानावर असणारा दुर्गेश 11चा खेळाडू प्रशांत घरत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करतोय. मनीष येतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे.
आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. संघनायक स्वतः या ठिकाणी सौरव आपल्याला पाहायला मिळेल. गौरव यावेळेस मात्र स्वतः येईल थर्ड मॅन रिजन मध्ये, तर मनीषला नेलं जात आहे डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या ठिकाणावरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा समीर विचारेचा हा चेंडू सरळ बॅटने चेंडू जातोय. ऋषी चेंडूला सामोरे जातील तोपर्यंत मात्र एक धाव मिळेल. धावपलक एका धावेने पुढे सरकेल 22 धावांवरती धावपलक अंकित होतंय. दुर्गेश लवण यावेळेस मात्र चांगला फलंदाजीचा नजराणा प्रेक्षकांना दाखवतोय. आपण पाहताय अनुभवताय VPL 2020 सीझन 3 अखेरचा चेंडू दुसऱ्या षटकामधला. यावेळेस मात्र बॅकफुटवर गेले, चेंडूला कट केलाय, चेंडू अडवला जाईल, एक धाव मिळेल. 23 धावा धावपलकावर लागल्यात. या दरम्यान आमचे सन्माननीय मित्र चिराग पाटील आणि माऊली स्पोर्टचे प्रोप्रायटर सन्माननीय चिरागजी पाटील यांचं आगमन या मैदानावर झालंय. चिराग, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. माऊली स्पोर्ट्स ज्यांच्या माध्यमातून आपण हे टी शर्ट प्रिंट केलेले असं पाहत आहे ते आमचे सन्माननीय चिरागजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर चिराग, आपणास विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आप आहे बहार आहे या स्पर्धेदरम्यान आपले येणं या भाग्याचं आम्हाला लाभतंय, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय. धावपलक पोहोचलं जाते 23 धावांवरती. 2 षटकांचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र थोडीशी स्ट्रॅटेजी बदलली आहे सातत्याने. तिसऱ्या षटकामध्ये मगाशी आपण आतिफला पाहत होतो, आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये प्रदोष उर्फ पेट्रो गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. पहा हळूहळू फ्लड लाईट चालू झाल्या, तर प्रकाशामध्ये आपण सामने सुरू करतोय. तर एका बाजूने निसर्गाची थंड हवा ज्याला नॅचरल एसी आपण म्हणू ती चालू झाली आहे. यावेळेस मात्र मोठा प्रहार येतोय VPL चौकार. थँक्यू डीजे. वाह क्या जबरदस्त. यावेळेस आडव्या बॅटने नाचवलंय अक्षरशः लगातारचा दुसरा चौकार. तरी हिंदी मध्ये आम्ही नेहमी सांगत असतो, आपका कद बड़ा होने से कुछ नहीं होता, आपका काम है ना वो हमेशा बड़ा होना चाहिए. छोटा कद म्हणजेच लहान शरीरयष्टी असणारा हा एक पहा या ठिकाणी टेक्निशियन टीम आम्हाला थोडं माहिती देईल. लगातारचा तिसरा चौकार. क्या बात. थँक्यू डीजे. लगातार 3 चेंडूंवरती 3 चौकार. प्रदोष सारख्या अनुभवी खेळाडूला विचार करण्यावर भाग पाडलंय फलंदाज जयेश घरतने. काय अप्रतिम खेळ राहिलाय जयेशचा. पेट्रो यावेळेस मात्र बॅकफुटवर गेले, कट केलाय. वन्स अगेन इनटू द गॅप. लगातारचा चौका. थँक्यू डीजे. लगातारचा चौथा चौकार. 39 धावा धावपलकावर. 5वा लगातारचा 5वा. थांबा थांबा. दुसऱ्यांदा किमया केलं या फलंदाजाने. जर लगातार 6 चौकार मारले तर पुन्हा एकदा संधी धावून आली आहे. रंजन पाटील यांच्याकडून 1000 रुपये, चिराग पाटील यांच्याकडून 500 रुपये, नयन कालुस्ते यांच्याकडून 1000 रुपये, समीर कदम 500 रुपये आणि चला 3000. पुन्हा एकदा 1 चेंडू 4 धावा. लगातारचा 6वा मिळेल का. मगाशी संधी हुकली. यावेळेस पुन्हा एकदा जयेश घरत. यावेळेस मात्र फुलटॉस बॉल. लगातारचा 6वा चौकार. थँक्यू डीजे. धावपलक 47 धावांवरती पोहोचलंय. जयेश घरात वैयक्तिक 35 धावांवरती पोहोचलाय. 12 चेंडूंमध्ये 6 चेंडू 6 चौकार पाहायला मिळाले. काय जबरदस्त फलंदाजी. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड बांधले. याला म्हणतात सूझबूझ बरी क्रिकेट. पाहिलंय जयेश घरात अर्धशतकाच्या जवळ आहे,
35 धावांवरती आहे. वैभव पाटील यांच्याकडून देखील 500 रुपये आले आहेत. बक्षिसांची काही रात अक्षरशः जयेश घरात वरती. पुलटा चेंडू इंटू द गॅप, लगातारचा 7वा चौकार. थँक्यू डीजे. धाव फलकावर अर्धशतक लागले. सांघिक दुर्गेश 11चा 7वा चौकार लगातार आलाय जयेश घरच्या बॅट मधून. बॅकफुटवर गेले, कट केलाय, चेंडू जातो सीमारेषेकडे. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेची संधी आणि 2 धावा देखील पूर्ण. या 2 धावेने धाव फलक 53 धावांवरती, 54 धावांवरती. 54 धावा आणि जयेश घरत वैयक्तिक. 1 मिनिट. 54 ना, 54 येस. तर 54 धावा धावफलकावर लागल्या जातील. 9 धावांची आवश्यकता असेल जयेश घरतला. यावेळेस मात्र स्वैर. थँक्यू. तर नयन कालुस्ते यांच्याकडून 50 साठी 500 रुपयाचे पारितोषिक असेल जयेश घरत याला. तर यावेळेस पुन्हा एकदा आतिफचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढायचा होता. आता मात्र थांबवलंय प्रशांतने. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलकावर धावा लागल्यात 55. काय जबरदस्त खेळ राहिलाय यावेळेस सरळ बॅटने. आता मात्र धावबाची संधी. यस, धावबाद प्रशांत घरत. 55 धावा उच्चांक गाठलाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आता मात्र थोडस अर्धशतकापासून दूर राहावं लागते. प्रशांतने खूप प्रयत्न केला होता की जयेशला अर्धशतकाकडे पोहोचवण्याचा, परंतु थोडासा दूर राहिला. आडव्या बॅटने यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतोय, चेंडू जातोय डीप फाईन मध्ये, फेकी होईल. यस, धावबाद. आता मात्र पूर्ण विराम लागलाय जयच्या खेळीला. मित्रांनो, जयची खेळी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या खेळाडूसाठी. चार षटकांचा खेळ संपलाय. 4 षटका अखेर धावफलकावर अब तक 56 धावा लागल्या धावफलकावरती. आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला जातोय. या अगोदर देखील दुर्गेश 11ने गाठला होता आणि आतापर्यंत पुन्हा एकदा दुसऱ्यांदा दुर्गेश 11 हा विक्रम गाठतोय. काय जबरदस्त कामगिरी. लगातार 7 चेंडूवरती 7 चौकार लागवण्याचा विक्रम अनोखा या VPLच्या 3ऱ्या पर्वामध्ये नावावर केलाय फलंदाज जयेश घरतने. बट एव्हरीथिंग इज हार्ड, बट हार्ड इज नॉट इम्पॉसिबल. साहेबा सांगायला मी एवढं नक्की सांगेल की सगळं काही कठीण आहे, पण कठीण म्हणजे अशक्य नाहीये. 57 धावा देखील तुम्ही चेस करू शकता. पेड्रो, ऋषी यांच्यासारखे चांगले 2 फलंदाज आपल्याकडे आहेत. कारण मगाशी देखील 52 धावा जेव्हा झाल्या तेव्हा 53 धावा चेस होतील हे आपण सांगितलं होतं आणि त्या नक्कीच झाल्या. तर या 57 धावा देखील म्हणजे ज्यावेळेस क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा धावा होतात त्या चेस होण्यासाठीच होतात, परंतु त्याचा प्रयत्न तसा करावा लागेल. यानंतरचा होणारा लीग स्टेजचा पुढचा सामना असणार आहे. अखेरचा शेवटचा सामना तेजस 11 विरुद्ध RCC. तेजस 11 विरुद्ध RCC. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की त्वरित आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तेजस 11 आणि RCC. चला, तर टॉस बॉक्स मध्ये आपण फैयूबाई आहेत आपल्यासोबत. चला लवकर. जावेद मंसुरी या आणि तेजस 11चे संघनायक राहुल पुळेकर देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. तर फैयूबाईंच्या शुभ हस्ते आपण कलुस्ते यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. या नयनजी. जावेद मंसुरी या. हा बरोबर आहे. चला जावेद मंसुरी होते आहे. हेड अँड हेड इज जावेद. काय नाही
फिल्डिंग फिल्ड ए तू बोला हा बोलणे यांना विचार फिल्डिंग फिल्डिंग क्षेत्ररक्षण करणाऱ्या आरसीसी संघ फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय तेजस 11 ओव्हर टू कॉमेंट्री. तर यापुढे होणारा सामना जो आहे आरसीसी वर्सेस तेजस 11 नाणेफेक जिंकून आरसीसी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दरम्यान चालू असलेला सामना दुर्गेश 11 वर्सेस सायबा. चांगला झंझावात पाहायला भेटला तो जयेश घरत यांच्या बॅटीतून आपला तब्बल 41 धावा फटकावल्या ते आपल्या इनिंग मध्ये आणि 7 चेंडूंवरती 7 चौकार ठोकले ते जयेश घरत यांनी. आता मात्र 57 धावांचं लक्ष ते आहे ते सायबाई संघाला दिलेलं आहे. ते या दरम्यान पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न होता तो आणि यशस्वी सुद्धा झाला पण परंतु फक्त एक धाव भेटू शकली या चेंडूवरती. एक धावण्याची सुरुवात होते धावसंख्येला ती सायबा संघाची. तर मगाशी म्हटल्यानुसार की विक्रम होता ते तोडण्यासाठीच आता बघितला तर उच्चांक गाठला होता तो. रेषा आखणारा जर स्वयंसेवक असेल त्यांनी जरा रेषा आखून घ्यायचे आहेत. रेषा भोंजलेल्या आहेत. तर पुढचा चेंडू समीर कदम यांच्या हातून पडणार आहे आणि ऑफलाईन स्क्वेअर कट मारताना आणि नट्टी यांचा खूपच चांगला प्रयत्न होता. असफल प्रयत्न खूप पण चांगला प्रयत्न होता. चौकार जातो चेंडू. चार धावण्याची धावसंख्या वाढ येते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 5 वरती. 2 चेंडू अवघे संपलेले आहेत. ते पहिल्या षटकातले समीर कदम यांच्या हातून पडलेले 2 चेंडू. पहिल्या चेंडूवरती 1 धाव प्रदोषांनी काढली. दुसऱ्या चेंडूवरती पहिला स्क्वेअर कटच्या रूपाने चौकार ठोकला तो ऋषी देसाई यांनी. दरम्यान पुढचा चेंडू तिसरा चेंडू असणार आहे दुसऱ्या षटकातला मार्गस्थ असणार आहे आणि समीर कदम यांच्यातून पडणारा चेंडू पुन्हा एकदा टॅप मारलेला फटका. 1 धाव भेटू शकते या चेंडूवरती फक्त. 1 धावने वाढ होणार आहे. 6 धावसंख्येत मग सांगितल्यानुसार जो 53 धावांचा पल्ला पार केला तो ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका सारखा सामना होता. पण त्यानंतर जी आत्ताची धावसंख्या उभारलेली आहे ती म्हणजे इंग्लंड सारखी. इंग्लंडने 3 चौके मतलब 444 धावा फटकावल्या होत्या इयान मॉर्गनच्या जोरावरती. आता मात्र चांगला कट केलेला आहे परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला यष्टी रक्षक मयूर घरत यांच्याकडनं. अवघी एकच धाव गेलेली आहे चेंडूवरती. सात धावसंख्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणारे पहिल्या षटकातले ऋषी देसाई यांच्याकरता पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू लेगच्या दिशेने मारला फटका उंचलून फेके परंतु 1 धाव पूर्ण होते या ठिकाणी आणि 1 धावांवरती समाधान मानावं लागणार आहे दोन्ही फलंदाजांना. या 1 धावने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 o'clock. शेवटचा चेंडू असणार आहे ह्या षटकातला प्रदोष यांच्याकरता. दोन्ही फलंदाजांना धावसंख्या फलकावरती 8 अजूनही. मात्र ऑफला कट केलेला आहे. गचा क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी. चौकार जातोय. मात्र 3 षटक उरले आहेत. पहिल्या षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. 1 to 12. 2 चौकार आले षटकामध्ये. एक प्रदोष यांनी मारला शेवटच्या चेंडूवरती आणि दुसऱ्या चेंडूवरती मारला होता तो ऋषी देसाई यांनी. आता पुढील गोलंदाज आलेला म्हणजे विकास धसकर उर्फ चिका. पहिल्या सामन्यामध्ये त्यांच्या पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बहाल झाला होता ते विकास धसकर यांना. आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत. तर दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू अजूनही दिल्ली बहुत दूर है मेरे दोस्त. तो पहिला चेंडू
निश्चित वाईट वाढला होता पर ऋषी देसाई यांना, परंतु वाईट न होता तो निर्धाव चेंडू गेला. तर पुढचा चेंडू बघूया काय होते. ऋषी देसाईंनी मारला फटका, एक धाव पूर्ण होते की नाही बघूया. आणि ऋषी देसाई पहिला हादरा, पहिला धक्का बसतोय तो साहेबा संघाला. मात्र गोलंदाजीत प्रभाव टाकतोय तो विकास धसकर उर्फ चिका. रनआउटच्या रूपाने गडी गारद झालेला दुसरा चेंडू सलग निर्धाव जातोय तो चिका याच्या हातून. दरम्यान तिसरा चेंडू मार्गास असणाऱ्या प्रदर्शनच्या करता पडणारा हा चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण मयूर घरत यांचं क्षेत्ररक्षण म्हणजे नक्कीच हर्षल गिब्स नाही, मार्क बाउचर यांच्यासारखी विकेट किपिंग पाहायला मिळते आपल्याला. एक चेंडू मागे न जाऊन देता बघितलं, त्यांना पारखलं त्यांनी की प्रदोष हे रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात आहे, तर अगोदरच ते सफल होत चेंडू अडवला. आता मात्र स्वीप मारला, फटका गॅप मध्ये जातो, चेंडू चौकार. फुलटॉस चेंडू पुढे जाऊन फुलटॉस चेंडू बॅट सरवून घेतला आणि स्वीप मारला आणि त्यावरती चौकार मिळाला तो साहेबा संघाला. दरम्यान धाव संख्या झाली ती 17. 17 चांगल्या क्षेत्राने चांगली फेकी होते या ठिकाणी आकाश यांची, परंतु एक धाव काय रोखू शकले नाही ते आकाश. एक धाव पूर्ण केले दोन्ही फलंदाजांनी. गौरव यांचा फटका तो खूपच चांगला फटका, अगोदरचा चौका मला, त्यावरती त्यानंतर एक धाव संख्या 18 वरती शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे दुसऱ्या षटकातला. धाव संख्या 18. 18 प्रदूषणच्या करता चांगला कट केलेला आहे. दरम्यानच्या दिशेला चेंडू फील्ड होतो तोपर्यंत एक धाव पूर्ण होते या ठिकाणी. या एक धावेची धावसंख्येत वाढ होणार आहे ती दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. 19 धावसंख्या, अजूनही धावसंख्येचा पल्ला खूप वर. बारा चेंडू आणि 38 धावांची गरज, हेच समीकरण होतं आकाश हेच समीकरण होतं जो सामना जयेश यांनी काढला होता. आता मात्र पाय बॅटच्या खाली मारलेला चेंडू, परंतु जमिनीलगतच खेळपट्टीमध्येच चेंडू राहतोय. फक्त एक धाव भेटू शकेल चेंडूवरती. आता मात्र 17 चेंडू आणि 37 धावांची गरज, माफ करा 11 चेंडू आणि 37 धावांची गरज, हेच समीकरण होतं त्या टायमाला जेव्हा जयेश घर त्यांच्या चौकारांचा पाऊस पाहायला मिळाला आपल्याला. त्या पावसामध्ये नक्कीच त्यांनी आरसीबी संघाच्या प्रत्येक क्षेत्ररक्षकाला, प्रत्येक गोलंदाजाला भिजवून टाकला होता आणि आपला सामना स्वतःकडे झुकून घेतला होता. तर तशीच कामगिरी करावी लागणार आहे ती हे दोन्ही फलंदाजांना. गौरव आणि आता मात्र पॅडल स्वीप मारला हा फटका, फक्त एक धाव भेटू शकते या चेंडूवरती. या एक धावनेशी धावसंख्येत वाढ होणार आहे, धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती 21 धावसंख्या. आता मात्र 10 चेंडू आणि 36 धावांची गरज. 10 चेंडू 36 तब्बल 9 चौकार ठोकावे लागणार प्रदूषण. चांगली गोलंदाजी स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये चांगली क्षेत्ररक्षण सुद्धा करतोय तो आकाश. चौथा चेंडू टाकण्यात येणार आहे ह्या षटकातला. मात्र मारला फटका, चांगला स्वीपचा हा फटका, चौकार भेटतो या चेंडूवरती. 25 धावसंख्या झाली. आता मात्र 8 चेंडू आणि 8 चौकार ठोकावे लागणार आहेत ते साहेबा संघाला. त्यामध्ये पुन्हा एकदा स्वीप मारला हा फटका,
ॲलन उचलून फेकतो, तोपर्यंत चांगली फेकी, खूपच चांगली फेकी, खूपच नवोदित, खूपच अनुभव असलेला हा क्षेत्ररक्षक म्हणजे ॲलन. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला असणार आहे. आकाश यांच्या हातून पडला, रिव्हर्स स्वीप मारला फटका, परंतु फक्त एकदा भेटू शकला चेंडूवरती. ह्यामुळे 3 षटक संपतात या ठिकाणी आणि या ठिकाणी मला वाटते आता दुर्गेश इलेव्हनचा विजय निश्चितच झालेला, कारण 6 चेंडूंमध्ये 30 धावा फटकावायचे आहेत ते सायबा संघाला. या ठिकाणी आमचे मित्र अजयजी बाईत आणि मनोज जाधव हे देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झाले, तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. आप आहे बहार आई असं आपलं येणं या स्पर्धेसाठी लाभलंय, त्याबद्दल आभार आपले. तर 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता, एक अशक्य प्राय, परंतु क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे हे आपण मागच्या सामन्यात देखील पाहिलंय. 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. मयूर घरतच्या या पहिल्या चेंडूवरती चांगला फटका खेळला, चिकाने थ्रो केलाय, 1 धाव मात्र नक्की मिळेल. धावपलक 1 ने पुढे सरकेल, धावपलक 28 धावांवरती. धावा बघून ठेवा जरा जयच्या, चालेल मी पण. धावपलक 4 ने पुढे सरकेल, धावपलक पोचलं जाईल 32 या आकड्यावरती. आता मात्र मयूर पेट्रोचा हा फटका यावेळेस थांबवलंय गौरवला. धावपलक 32 धावांवरती. आडव्या बॅटने यावेळेस मात्र स्वीप केलाय. वाह, अप्रतिम आकाश, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पहा तुम्हाला किती खेळाडू यावेळेस दुर्गेश इलेव्हन मध्ये निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये पाहायला मिळतील. हे सगळे मानकरी आहेत, यशाचे खरे मानकरी आहेत दुर्गेश इलेव्हनच्या. यावेळेस आडव्या बॅटने गौरवच्या धावबाची संधी उपलब्ध असेल, परंतु प्रयत्न नाहीये. समीर कदमचा निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू बाकी असेल, औपचारिकता फक्त शिल्लक राहिली या सामन्यामध्ये. आडव्या बॅटने चेंडू सीमारेच्या पार, फलंदाज बाद, यश मिळेल मयूर घरतला. विजय झालाय दुर्गेश इलेव्हन अर्नाळा संघ. विजयी संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं सुद्धा कौतुक. आणि पुन्हा एकदा या मॅचचा मानकरी असणार आहे, नो डाऊट, वन्स अगेन मॅन फ्रॉम अर्नाळा. तर चला, मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत, ज्या ठिकाणी जयेश घरतने 42 धावांची एक अफलातून पारी खेळली. त्याच जयेशला आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. तर जयेशला व्यासपीठावरती आपण बोलूयात. ज्या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य रंजनजी पाटील, नयनजी कालुस्ते, चिराग पाटील आणि वैभव पाटील यांच्या माध्यमातून त्याला बक्षीस मिळालं होतं. तर 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी रंजन पाटील यांच्या माध्यमातून मिळतंय. चिराग पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यानंतर नयनजी कालुस्ते यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यानंतर वैभव पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर वैभव पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बक्षिसांची खैरात झाली आहे जयेश घरतवर. मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह देऊया. तर नयन कलुस्ते यांच्या शुभ हस्ते आपण समीर कदम यांच्याकडून 500 रुपये उर्वरित परत करायचे नंतर. तर सन्माननीय जयवंतजी नवार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण जयेशला सन्मानित करूयात. क्या बात आहे, काय बहारदार खेळ राहिला आहे. आणि जयेशच्या आपण सांघिक कामगिरीकडे जर पाहता
एक मजबूत स्थितीने त्यांनी नेऊन ठेवलंय आणि तब्बल 170 धावा करत सर्वोत्कृष्ट फलंदाजांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी थांबलाय तो म्हणजेच जयेश घरत. तर जाऊया 32 चौकार खेळले तर आपल्यासोबत अनिलजी जोडले जातील. जयेश थांबायचंय. जयेश घरत अभिनंदन खूप तुमचं. जयेश ऑन फायर म्हणजे आता मदन आता यांना हात लावला तरी चटका लागेल आपल्याला. कसं वाटतंय जयेश घरत? नक्कीच खूप छान वाटतंय. मला आता फक्त इथे फायनल मारून जायचं आहे कारण की आमचं 3रं वर्ष आहे म्हणून आम्ही फायनल मारून जायचं आहे आम्हाला. नक्कीच तुमच्या ह्या इच्छेला खरोखर तुमच्या खेळावरनं होऊ शकते. हे जे तुमचं स्वप्न आहे हॅट्रिक साधू शकता तुम्ही. पुढच्या सामन्यांसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर जयेश घरत यांना आपण पाहिलं 170 धावा पूर्ण सामन्यामध्ये फटकावलेल्या आणि त्यामध्ये तब्बल 32 चौकार ठोकलेले आहेत ते जयेश घरत यांनी. तर पुढील सामना आपण आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर टू कॉन दीपेश सर. सामन्याला सुरुवात होते मैदानाच्या आतमध्ये. तेजस 11 विरुद्ध RCC असा सामना होतोय. यावेळेस जावेद मंसुरी गोलंदाजी मागवरती गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाला. स्ट्रायकर राहुल पुळेकर यावेळेस मात्र बॅकफुटवर गेलेत. मित्रांनो एक सूचना देईल तुम्हाला की आपण ज्या मैदानावरती खेळतोय त्या मैदानावरती आपण कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा घाण करणार नाहीत याची दखल घ्यायची आहे. हे जे ग्राउंड्स वरती डेली प्रॅक्टिस करणारे जे मुलं आहेत त्यांनी येऊन आमच्यापर्यंत ही सूचना पोहोचवली की सर कमीत कमी ग्राउंड वरती स्वच्छता ठेवण्याचं त्यांना भान ठेवायला सांगा. तर थँक्यू बॉईज. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील स्वागत. यावेळेस मात्र मोठा प्रहार केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू आला जातोय.